मीरा रोड येथील नयानगर पोलिसांनी काशीमीरा येथील ऑर्चिड डान्स बारवर मध्यरात्री छापा टाकला। या बारमध्ये अतिरिक्त मुली कामावर ठेवल्याने पोलिसांनी बारचा स्टाफ व गिराईकांना ताब्यात घेतले असून नयानगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा रोड पोलिसांनी रात्री 1:30च्या सुमारास टाकलेल्या छाप्यात एकही मुलगी अल्पवयीन नसून या मुलींना बारमधील एका तळघरात लपवून ठेवण्यात आले होते। पोलिसांना याची माहिती मिळताच या बारमधील तळघराचा शोध लावून तेथे ठेवलेल्या मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे। या बारमधून 12 बारबालांसहित इतर 35 लोकांना अटक केली आहे। यामध्ये हॉटेलचा स्टाफ आणि गिराईकही सहभागी आहेत, परंतु या हॉटेलचा मालक अजूनही फरार आहे। गुप्त माहितीदाराच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले। बारवर जे माहिती मिळाली, आमचे PI पोलीस निरीक्षक श्री RK जाधव साहेब यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं। पंचांमुलक NGOची मदत घेऊन आम्ही सर्वांनी DYSP बावची साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्यातून छापा टाकला। छाप्यामध्ये सदर बारमध्ये ज्या मुली होत्या त्या पळून एका बंद खोलीत त्यांनी लपवून ठेवल्या। तिथून त्या 8 मुली काढल्या। अशा एकूण बारमध्ये 12 मुली मिळाल्या आणि 4 ग्राहक ताब्यात घेतले। और जे इतर 17 हे घेतले, हॉटेल मॅनेजर, स्टुअर्ड, वेटर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर दाखल केला आहे। IPC 294, 308, 114, मुंबई पोलीस अधिनियम 33WA ते दाखल आहे। उलकी ते केस चालू आहे। बारवाला आपण ताब्यात घेतली आहे, त्याच्यामध्ये काय मायनर वगैरे आहे? ते मान्यता सध्या तर आहे नाही, तर तपास चालू आहे त्या संदर्भात। आता त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर ते माहीत पडेल की बार मायनर आहे किंवा नाही। या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी IPCच्या कलम 308, 294 व 33 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। मीरा रोडहून राजा मयाल, खुलासा न्यूज।